लाडकी बहीण योजना जून 24व्या हप्त्यासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण आनंदाची अपडेट असणार आहे. वितरण आता कोणत्या जिल्ह्यात झालेलं आहे व अजून किती दिवस हप्ता वितरण सुरू राहील? महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. कारण काल म्हणजेच 15 जुलैपासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये ₹1500 जमा होण्यास सुरुवात झाली आहे. प्रत्येक जे पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या खात्यामध्ये काल खूप मोठ्या प्रमाणात पैसे जमा झाले आहेत. मग अजून वितरण किती दिवस सुरू राहणार? अनेक लाडक्या बहिणींनी आपल्याला कमेंट करून सांगितलेलं आहे. तुम्ही खूप छान माहिती, अगदी अचूक माहिती देता मॅडम, धन्यवाद मनापासून. त्यानंतर मुंबईमध्ये पैसे आले नाही, तर नक्कीच आता पैसे येणार आहे. जून के पैसे आ गए, ₹1500 आ गए, असं सुद्धा सांगितलं आहे 12:30 वाजता. त्यानंतर के-वाय-सी करून सुद्धा काही जणांना पैसे आले नाहीत. झिरो आय-टी-आर वाले जेवढे आहेत, आता त्यांनी आक्रमक होण्याची वेळ आली आहे, असं सुद्धा अनेकांनी कमेंट केलं आहे. कोणाला मुंबईमध्ये आले आहेत, तर कोणाला हिंगोलीमध्ये आले आहेत, तर कोणाला असं पैसे जमा झालेत, असे अनेकांनी आपल्याला कमेंट केलं आहे. तर आता महत्त्वाची अपडेट काय असणार आहे, की कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होईल व कोणत्या जिल्ह्यांमध्ये हप्त्याचं वितरण झालेलं आहे. तर लाडकी बहीण जून जो हप्ता आहे त्या संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. जून हप्ता वितरण 15 जुलैला खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे बघा. असं अनेक वेळा झालं आहे, की फक्त पहिल्या दिवशी 10 ते 20% लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे येतात. पण यावेळेस काय झालं आहे, की नवीन लेखाशेषखाली लाडकी बहीण योजना चालू आहे, सुरू आहे व आता पहिल्या दिवशी म्हणजे काल 15 जुलैला अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात म्हणजेच 60 ते 70% लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत. मग काल पैसे जमा झालेत. काल संध्याकाळपर्यंत अनेक लाडक्या बहिणींनी आपल्याला मेसेज केलेले आहेत, की आम्हाला पैसे आले, आम्हाला पैसे आले. कारण खूप मोठ्या म्हणजे ज्या जिल्ह्यांमध्ये सोलापूर जिल्हा असो किंवा पुणे जिल्हा असो, सोलापूर जिल्ह्यामध्ये तर नेहमीच उशिरा पैसे यायचे, छत्रपती संभाजीनगर असू द्या, पण नेहमीच उशिरा यायची, हिंगोली असू द्या, असे अनेक जिल्हे आहेत की तिथे पैसे उशिरा यायचे. मात्र काल मोठ्या प्रमाणात तिकडे सुद्धा पैशांचे वितरण झाले आहे. आज देखील पुन्हा वितरण सुरू राहणार आहे. आता काय झालं आहे, की हळू काय होणार आहे, की लाडकी बहीण योजनेचं जे वितरण आहे ते कमी दिवसात होणार आहे. पहिलं कसं 3 दिवस, 5 दिवस असं वितरण सुरू असायचं. पण आता ई-के-वाय-सी झालेली आहे. त्यानंतर ई-के-वाय-सी पडताळणी प्रक्रिया झालेली आहे. त्यामध्ये 92 लाख लाडक्या बहिणी अपात्र देखील झालेल्या आहेत व आता फक्त 1,70,00,000 लाडक्या बहिणीपर्यंत म्हणजे 1,70,00,000 पर्यंत लाडक्या बहिणी पात्र आहेत. त्यामुळे टप्प्याटप्प्यात म्हणजे लाडक्या बहिणींची संख्या सुद्धा कमी झालेली आहे. त्यामुळं हप्ता वितरण डी मार्फत 2 दिवसातच होईल. अजून कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार? तर लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, वाशिम, हिंगोली, बुलढाणा, पुणे, सोलापूर, नागपूर, वर्धा, धाराशिव, कोल्हापूर इत्यादी या जिल्ह्यांमधून आपल्याला अनेक लाडक्या बहिणींनी अनेक स्क्रीनशॉट्स पाठवलेले आहेत, ज्यामध्ये स्पष्टपणे सांगितले की आम्हाला पैसे आलेत. मग काही जिल्हेच राहिलेले आहेत की ज्यामध्ये कमी प्रमाणात पैसे जमा झालेले आहेत. असं नाही की पैसे जमा झाले नाहीत, कमी प्रमाणात पैसे झाले आहेत. तर आज 100% तुमच्या खात्यात देखील हप्ते जमा होणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना टेन्शन घेऊ नका. तर ई-के-वाय-सी सुरू झाली आहे का? तर ई-के-वाय-सी अद्यापही सुरू झालेली नाही. ई-के-वाय-सी सुरू झाली नाही. कोणी असं म्हणत नसेल की आम्हाला जे पेंडिंग हप्ते आहे किंवा आमची ई-के-वाय-सी दुरुस्ती प्रक्रिया आता करून दिली, त्यामुळे आम्हाला काय झालेलं आहे, हप्त्याचे पैसे मिळत आहेत. तर असं काहीच नाहीये. तर लाडक्या बहिणींनो, ई-के-वाय-सी अजूनही सुरू नाही. ई-के-वाय-सीसाठी आता आपण नक्कीच वारंवार आपल्या चॅनलच्या माध्यमातून मागणी करत आहोत. नक्कीच आपण प्रत्येक वेळेस लाडक्या बहिणींचं जे म्हणणं आहे ते मागणी करत आहोत. त्यामुळे लाडक्या बहिणीने ई-के-वाय-सी करण्याची गरज असल्यामुळे लाडक्या बहिणीने ई-के-वाय-सीची संधी एक मिळणं गरजेचं असणार आहे. तर महत्त्वपूर्ण अपडेट आहे. आपण इथेच थांबूया. काही प्रश्न असू द्या, काही समस्या असू द्या, कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि जास्तीत जास्त शेअर करून आपल्या योजनेत्र चॅनलला फॉलो, सबस्क्राईब करा. धन्यवाद.